निवासस्थानी आली, भेट झाली, बंद दारात चर्चा झाली. बंद दारात अशी काही फार चर्चा नव्हती. दादा माझ्याकडे चहाला आले, त्यांच्याबरोबर राजकीय चर्चा झाली. आम्ही त्यावर लवकर निर्णय घेऊ. पुन्हा भूमिका आता 2 महिन्यानंतर. 2 महिन्यात पहिले काँग्रेस, त्याच्यानंतर मग पुन्हा आता राष्ट्रवादी. सांगू काय, नांदेड जिल्ह्याचा इतिहास सांगू का? तुम्ही फार नवीन आहात. काय वय आहे तुमच्या? 30. तुमचे वडील माझ्यावर काम केले. पद्मश्रीनं पक्ष बदलला, बाबासाहेब गोरटेकरनं पक्ष बदलला, कुंटूरकरनं पक्ष बदलला, स्वर्गीय बळवंतराव चव्हाणांनी बदलला. कोणाचं नाव सांगा तुमची भूमिका काय असणार? माझी भूमिका काय, मग तुम्ही जे म्हणला ना बदलला म्हणून. अनेक वर्ष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी चर्चा होती. आज स्वतः अजित पवार हे तर झालं ना प्रश्नाचं उत्तर बरोबर. कोणी अजून सांगू का राष्ट्रीय लेवलचे बदललेले? तुम्ही असा प्रश्नच विचारून खरं पाहिलं तर पत्रकारांनी की मी पक्ष बदलला. मी म्हणतो की मी सगळ्यात जास्त काँग्रेसमध्ये राहिलेला मीच आहे. 40 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलेला आहे. शंकरराव चव्हाणांपासून मी आहे. बाकी बोलले तसं बोलत नाही तुम्ही की राष्ट्रवादी जाणार का तुम्ही? राष्ट्रवादी जाणार तुम्ही? चर्चा झाली, निर्णय घेऊ. आम्ही कार्यकर्त्याची बैठक घेणार आहे. मी बैठक घेऊ, निर्णय घेऊ. आज काय चर्चा झाली? आज काय केलं का? कोणा माझ्या घरी कोणी चहाला येऊ नका. अशोक राय माझ्या घरी चहाला येतात. काय आश्वासन? तुम्ही येता हो. काय पार्टीचे राहतात का लोक? काय आश्वासन वगैरे दिलं का तुम्हाला? कशाचं आश्वासन? काहीतरी असे काय आश्वासन राहतात का? मी सिनियर आहे, बोलते वेळेस थोडं सिनियर माणसासारखं तरुण माणसाला बोलल्यासारखं बोललं का ना? तुम्हाला दिलं बरं, त्याने आश्वासन दिलं तर तुम्हाला सांगू शकतो का मी? बरं, मी समजा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये चालणार, काय राष्ट्रवादी जाणार समजावं का? मी काय समजलं तर अर्थ समजून घ्या. आमची व्यापक चर्चा झाली. मी माझ्या कार्यकर्त्याची 4ही मतदारसंघातल्या बैठक घेणार आहे. कार्यकर्त्यामध्ये चर्चा करून मी निर्णय घेणार आहे. अजितदादांचा म्हणजे नियोजित दौरा नव्हता. काय अजित पवार यांचा नियोजित दौरा नव्हता तुमच्या घरी येण्यासाठीचा? अचानक भेट झाली आहे. आमची त्यांची जुनी ओळख आहे. माझ्याबरोबर ते मंत्रिमंडळात होते. त्यांनी आले, त्यांनी इच्छा व्यक्त केली की आमच्याबरोबर काम करा तुम्ही. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. राजकीय गणित बदलणार नांदेडचे? कशाचे? नांदेड जिल्ह्यात तुम्ही विश्लेषण करता, आमचं विश्लेषण सांगता का तुम्ही? तुमचं विश्लेषण तुम्ही द्या ना. आणि तुमचे वडील आमच्या बरोबर होते. तुम्ही थोडं आमची सिनियरिटी लक्षात ठेवून बोलत आला ना. परवा गेले तिकडं, परवा इकडं आले. कोण दुसऱ्याची नावं घ्या ना. कोण गेले आले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.